कुठे कांदा खरेदी घोटाळा आहे तर कुठे सणासुदीमध्ये वाढत चाललेली महागाई यामुळे सर्वसामान्य नागरिक हे पूर्णतः त्रस्त झाले असतानाच एका मुख्याध्यापकाने तर आपल्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावरच डल्ला मारल्याचं कळतंय। हिंगोलीतल्या पांगरी गावामध्ये हा संपूर्ण प्रकार घडलाय। जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आलेल्या खिचडीचा तांदूळ हा मुख्याध्यापकाने काळ्या बाजारामध्ये विकण्याचा प्रयत्न केला। तांदूळ विक्रीसाठी नेत असताना गावकऱ्यांनी त्याला रंगे हात पकडल्यानंतर मला माफ करा, दंड भरतो असं म्हणत आरोपी मुख्याध्यापकाने गावकऱ्यांपुढे अर्ज केले। दरम्यान या प्रकरणाची शिक्षण विभागाने दखल घेतली असून दोषी शिक्षकाची चौकशी सुरू आहे। माझा विचार करून मला यावेळेस माफ करा। तुम्ही जे योग्य सगळेजण दंड ठेवसाल मी ते दंड द्यायचा प्रयत्न करीन। प्रकरण वाढवू नका, माझ्या आयुष्याचं नुकसान होतंय, नुकसान करू नका। ही मूर्खपणा मी असं म्हणा की शेण खायला होतं पाहिजे, सगळेजण विचार करा। आणि शेवटी तुम्ही जर मला तिकडे घातलं मला मात्र कटवणच आहे, माझं आयुष्याचं नुकसान होतंय। आता मग शेवटी तुम्ही नाही ऐकलं की मला काय जीवच दे नाही।